हे सोन्याचं नाणं तुमचं तुम्ही घ्या. त्याला आश्चर्य वाटलं. हा भिकारी आहे, याला गरज आहे. बरं सोन्याचं नाणं मी दिलं, अजून मला कळलं ना, आणि याने ठेवून घ्यायला पाहिजे. विचारलं, का रे का ठेवून घेतलं नाही? तुला गरज आहे, तो भिकारी आहे, मला माहित नाही दिलेलं, का ठेवून घेतलं नाही? सांगितलं, सावकार ज्या नाण्यानं रात्रभर झोप येऊ दिली नाही त्याला कशाला ठेवून घेऊ? युद्ध आहे महाराज, आपलं आपल्याशी युद्ध आहे. सगळ्या युद्धाला तोंड देण्याकरता जो जीवात्मा सावध झाला आणि सावध होऊन आपल्या जीवनामध्ये संघर्ष करण्याकरता प्रारंभित केलं. त्याने संघर्ष करत असताना, प्रारंभ करत असताना भगवान परमात्म्याची शक्ती मिळवली आणि रूपकातून जगद्गुरु तुकोबारा वीराणीचं रूप करतात. वीराणीच, वीर राणी या शब्दाचा अपभ्रष्ट रूप आहे वीराणी. स्त्री देहाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा युद्ध करणं हा अपवादात्मक असतं महाराज. हे भौतिक युद्धाचा विषय जाऊ द्या, सोडून द्या, पण आध्यात्मिक बाबतीतला जर विचार पाहिला तर पुष्कळ अशा प्रकारच्या महिला आहेत की त्या आपल्या जीवनात युद्ध करतात, आपल्या आतल्या आत युद्ध करतात आणि युद्ध करून ताबा मिळवतात, स्वतः शूर होतात आणि विजय मिळवतात. खऱ्या अर्थाने विजय कोणता मिळवावा? जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार. आयने नावे तरी शूर, येने नावे तरी शूर. येर कायती बापुडी, येर कायती बापुडी, येर नावे तरी शूर, येर नावे तरी शूर. अहंकाराची घोडी संसार जिंकला पाहिजे महाराज, आणि तो जिंकण्याकरता पुष्कळ विरोधी आहे. ते ताडवावय आले, दोष वैरी धोपटिले, तया माझे पहिले देह अहंकार. पहिला शत्रू कोणता जर असेल तर अहंकार शत्रू आडवा येतो महाराज. आणि हा शत्रू इतका बलाढ्य आहे, याला घालवण्याचा किती प्रयत्न केला तरी ज्या साधनाने घालवण्याचा प्रयत्न करावा त्या साधनाने तो वाढतो. अहंकार असा जिद्दू पदार्थ आहे, लवकर जात नाही आपल्यातून. आम्ही गमतीने सांगत असतो, भजनात कीर्तनात मृदंग वाजवल्यानंतर अहंकार जावा का राहावा यांचं नाही सांगत, बाहेरचीच सांगतो. भजनात कीर्तनात साली म्हटल्यानंतर अहंकार जावा का राहावा गेला पाहिजे, इथलं कोणाचंच नाही सांगत, बाहेरच्याच सांगतो. आमच्यासारखे चाल कोणाला म्हणते ते असं वाटतं महाराज. बरं कीर्तन केल्यानंतर अहंकार जावा का राहावा. भरत महाराज आमच्यासारख्याला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला करतं, आज तुझ्यासारखे 56 आहेत दर्या में खसखस. अहंकार वाढतो महाराज, हा अहंकार घालवला पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला चित्र दिसतं, काही आपल्या संपर्कातले पूज्य माणसं आणि भाविक माणसं त्यांचं दर्शन घेतात. पद्धत आहे, शिष्टाचाराची पद्धत आहे. आपलं पुण्य आपल्याजवळ राहावं असं जर वाटत असेल तर कोणी नमस्कार करू द्या, लहान लेकराने करू द्या, मोठ्याने करू द्या, कोणी करू द्या, त्याला प्रतिनमस्कार केला पाहिजे. नाही केलं तर आपलं पुण्य नष्ट होतं. काही ना हा नियम माहीत नाही, ते उभा राहतात मकाट्याच्या बोरकुंडासारखं ताट राहतात, अजिबात वाकतच नाही. अरे कोण तो? तेव्हा सांगण्याचा माझा मुद्दा असा, अहंकार गेला पाहिजे. तेव्हा ते आडवा वया आले, दोष वरी धोपटिले, तया माझी पहिली देहांकार. या अहंकाराला बाजूला घालवलं पाहिजे, विकारांना बाजूला घालवलं पाहिजे, आणि जे सगळे शत्रू बाजूला घालून सगळ्यात महत्वाची गोष्ट जगाला विसरलं पाहिजे. जोपर्यंत आपण जगाला विसरत नाही तोपर्यंत पण परमात्म्याच्या स्वरूपात एकरूप होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला कीर्तन करायला प्रसंग येतात, नामदेव महाराजांनाही प्रसंग येत असतील. काही माणसं दर्शन करतात, महाराज ओळखलं का? आता नाही ओळखले आणि तो ओळखलं खोटं तरी कसं बोलावं? बरं ओळखलेलं नसतं,
एवढं थांबत नाही ते, ओळखलं म्हणावं लागतं. कोण आहे? माणूस आहे म्हणावं लागतं. याच्यापेक्षा काय म्हणायचं? लवकर विसरत नाही महाराज जग माणसं. बऱ्याच वेळेला असं होतं, आम्ही कांसूरला अच्युत महाराजांच्या घरी बुंदीचे लाडू खाल्ले होते 10 वर्षापूर्वी. शास्त्रकार म्हणतात तू लाडू नाही खाल्ले, लाडून तुला खाल्लंय. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. सगळं जग विसरलं पाहिजे महाराज. अवघियांचा विसर झाला हराहिला उद्वेग, हराहिला उद्वेग, हराहिला उद्वेग. अवघियांचा विसर झाला हराहिला विसर झाला हा राहिला. जग विसरत विसरत आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करत 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 अशी एक अवस्था झाली, कोणताही विकार शिल्लक राहिला नाही आणि एक मोक्ष नावाची अवस्था ज्याला म्हणतात ती प्राप्त झाली. व्यवस्था आणि अवस्था दोन शब्द प्रतिस्पर्धी आहेत. देहा करता असते ती व्यवस्था, जीवा करता असते ती अवस्था. शास्त्रकारांनी अवस्थेचे 7 प्रकार सांगितले. शुभेच्छा, सुविचारणा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा. अवस्थात भिन्न भिन्न अवस्था प्राप्त झाल्या पाहिजे. त्या प्राप्त होण्याकरता जसं एक ज्ञानोबऱ्यांचा अभंग आहे, निरखित निरखित गेली येऊ, पाहे तव तन्मय झाले येऊ. सगळ्या जगाचा धांडुळा गीत घेतलाय आणि हे सगळं नाशिवंत आहे असं पक्क लक्षात आलं. गवळणी बघा, पण तिचा भावार्थ किती लोकांना कळतो हा प्रकार वेगळा. वारी आने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाली. वारी आणि तत्वमसी या तत्वाच्या द्वारा कानातल्या सगळ्या गोष्टीची चळवळ वेगळी झाली. डोळे मोडीत राधा चाले. पृथ्वी तत्व, आप तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, आकाश तत्व हे बरोबर नाही असे डोळे मोडले म्हणजे नाराज झाल्यामुळे तो प्रवास झालाय. सांगण्याचा मुद्दा असा, स्त्री देहाला रूपकेर करता स्त्री देहाच का करावं याचं कारण आहे. सगळे जीव स्त्रीच आहेत. आता आपण व्यवहारामध्ये पुरुष स्त्री हा लिंगभेद मानतो, परमार्थात लिंगभेद नाही. परमात्मा लिंगाच्या पलीकडे, परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम, लिंगभेदाच्या पलीकडे. परंतु शरीराला आल्यानंतर शरीराच्या दृष्टिकोनात आपण लिंगभेद करतो. प्रकार असा आहे, खऱ्या अर्थाने सर्व जीव ही स्त्री आहेत, एकच परमात्मा पती आहे. श्रीकृष्ण कमलापते, यदुपते, सीतापते, श्रीपते, वैकुंठाधिपते, चराचरपते, लक्ष्मीपते, पाहि माम. 7 पती आहेत. 7 का म्हणतात पती? त्याचं कारण पाती ती पती, पालन करतो त्याचं नाव आहे पती. आणि सगळ्या जीवाचं पालन करून करतो. पोषितो जगासी एकला, पोषितो जगासी एकला, पोषितो जगासी एकला. कारण आठविशी कृपाळू देवा, कृपाळू देवा, कारण आठविशी कृपाळू देवा, कारण आठविशी कृपाळू देवा. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला. उत्तरार्ध म्हटल्यावर टाळकरी मंडळी म्हणते आमची परीक्षा घेतात. काय परीक्षा घेऊनच चालू आहे? तुमची परीक्षा घेत नाही. बाहेर फक्त आळंदीलाच परीक्षा घेतो, इतरच नाही. वैकुंठवाशी गुरुवर मामांची पद्धत होती, नेमकं तेच म्हणायचं आणि मग नंतर पूर्वार्ध म्हणायचं. पोषितो जगासी एकला तो, सगळ्या जगाला पोषण करणारा एकच भगवान परमात्मा. उदाहरणार्थ गर्भोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं चिंतन आहे, आईच्या उदरामध्ये जेव्हा गर्भ तयार होतो 7व्या महिन्यामध्ये जीवात्मा टाळू फोडून आत जातो. आम्ही लहानपणी पाहिलं महाराज, लेकराच्या टाळू माकत असत आणि खड्डा पडलेला असायचा. खड्डा आता काही डॉक्टरच्या पद्धतीनं काही उपचार बदलले म्हणतात, खड्डा पडलेला असायचा का तिथून जीवात्मा आत गेलेला असतो. आणि
2 महिने 9 दिवस गर्भामध्ये मुक्काम असतो. त्यात जीव म्हटलं की त्याला प्राण आहे आणि प्राण म्हटलं की त्याला अन्नाची आवश्यकता. आता गर्भात अन्न कोण पुरवणार? भगवान परमात्मा इतके दयाळू आहे. आईच्या अन्नकोशापासून ते लेकराच्या अन्नकोशापर्यंत एक पाईपलाईन टाकलेली, तिला आपण नाळ म्हणतो. नाळ, त्या नाळेच्याद्वारे आईनं खाल्लेल्या अन्नाचा अंश त्या गर्भातल्या बाळाला जातो. हे कोणी केलं? भगवान परमात्मा. जन्माला आल्यानंतर आपल्या तोंडात दात नव्हते. जगात एकच उदाहरण आहे, रामचरित मानसाचे रचयिते तुलसीदास प्रभू यांना जन्मतात दात होते खालच्या वेळचे. पण बहुतेक सामान्य जीवाला मात्र दात नसतात. आणि तेव्हा अन्न खाता येत नाही. अशा वेळेला दयाळू परमात्म्याने आईच्या स्तनामध्ये पवित्र दूध निर्माण केलं. कोण करतं हे? परमात्मा. तो परमात्मा सगळ्यांचा पती आहे आणि आपण त्याची पत्नी आहोत. हा भाव धारण करून आपल्या जीवनामध्ये एक अवस्था प्राप्त झाली आहे. असा प्रकार आहे जड, जीव आणि देव याचा विचार जर केला तर रूपांतर असतं ते जड, स्थलांतर असतं तो जीव, आणि ज्याचा कुठेच बदल नसतो तो देव. रूपांतर. आता हा मृदंग आहे, लाकडाचा मृदंग आहे. खऱ्या अर्थाने मृदअंग शब्दातच असा अर्थ आहे मातीपासून बनवलेला, त्याला म्हणायचं मृदंग. आपल्याला संभाजीनगरला एका महाराजांनी मातीपासून बनवलेला मृदंग आपल्याला पाहायला मिळतो. खूप गोड आहे महाराज. नंतरच्या काळामध्ये लाकडापासून सुरू झालं. आता असं मला म्हणायचं आहे, हा जो मृदंग आहे याचं जे खोड आहे, एका काळात कुठंतरी झाड असेल, कोणीतरी तोडलं असेल, त्याचे ठोकळे बनवले असतील आणि कोरून कोरून त्याला हा आकार दिला असेल. पण हे कायम राहील का? कालांतरानं याला भेग पडणार, हे फुटणार. हे रूपांतर आहे, बदलत जातं. तुमचं आमचं विषांतर आहे. अनेक जन्म घेत आलो आपण. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. आपल्याला आठवत नाही मागच्या जन्मात आपण कोण होतो. आणि आपल्या बुद्धीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, करणा, पाठव नावाचे 4 दोष आहेत. पण ज्या महापुरुषाने आपल्या जीवनामध्ये भगवंताची सेवा केली, साधना केली, त्यांची बुद्धी बदलते. त्या बुद्धीला म्हणतात रतंभरा प्रज्ञा. रतंभरा प्रज्ञा प्राप्त का झाली की मागचं कळतं आणि पुढचं कळतं. जसं पखवाजाच्या क्षेत्रामध्ये अतीत 10 आणि अनागत 10 असतो. अतीत 10 म्हणजे सम मागं गेली आणि 10 पुढं टाकायचं, याला म्हणतात अतीत 10. आणि अनागत 10 सम पुढच्या मात्र्यावर अगोदर 10 टाकायचं. का? पखवाज वाजवणारे खोडकर असतात हे सोडून. गायकाला फसवण्याकरता मुद्दा अतीत 10 अनागत 10 असतो. तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये अतीत ज्ञान, अनागत ज्ञान असतं. जगद्गुरु तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई यांनी आपले मागचे 14 जन्म सांगितले. आपण कोण कोण होतो. शुकाचार्यांनी 12 जन्म सांगितले. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबारांची पालखी आयुष्यभर खांद्यावर वाहिली, ते पुण्य मला आता या जन्मात मिळेल. सामान्य माणसाला कळत नाही महाराज मागे कोण होतो, पुढे काय होणार आहे, काही कळत नाही. पण मात्र अशी अवस्था प्राप्त करून घ्यावी की पुन्हा जन्माला येण्याची गरज राहणार नाही. हे खरं युद्ध जिंकणं. आणि हे युद्ध जिंकल्यानंतर आपली अवस्था कशी झाली आहे, जगद्गुरु तुकोबाराय विराणीच्या रूपकातून अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. न लिखे न बोले नायके अनेक, न लिखे न बोले नायके अनेक, बोले
माहेर मज नाही कोणी दशेचा नाश केलाय आणि परमात्मा रूपता प्राप्त झाली आहे, त्याला आपण मोक्ष म्हणतो. मोक्षाचे दोन अनुभव आहेत. ब्रह्मज्ञानाने मोक्ष जेव्हा प्राप्त होतो तेव्हा जगाचा निराश होतो, आणि भक्तीच्या द्वारा जेव्हा मोक्ष प्राप्त होतो तेव्हा संपूर्ण परमात्मा रूप दिसतं. अर्थात मायेचा बाध झाल्यानंतर परमात्मा रूप दिसणं हा भाग वेगळा आहे, आणि परमात्म्याची भक्ती करता करता सगळं जग परमात्मा रूप दिसणं हाही भाग वेगळा आहे. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. मायावाद आणि चिदविलासवाद असे दोन प्रकारचे वाद आहेत. वाद म्हणजे सिद्धांत. मायावादामध्ये सगळं हे नाही सगळं खोटं आहे, हे प्रामुख्यानं असतं. आणि चिदविलासवादामध्ये जे ते देखे ते तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवता या जवळी असे, देवता या जवळी असे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचुने तुझी नाही, ही अनुभूती येणं परमात्मा अवस्था होणं. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून झालेली परमात्म्याची अवस्था जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात, न देखे न बोले नायके अनेक. सामान्य माणसाने विचार केला तर हा कूट अभंग आहे महाराज. कूट अभंग त्याला म्हणतात. शब्द कळतो, अर्थ कळतो, पण भावच कळत नाही, याला म्हणतात कूट अभंग. तसं आम्ही काही गमतीने सांगत असतो. कोडे असतात, कोडे. हातावर जन्मली, सूर्याने शोषली, पती नसता सती गेली. कोण? हातावर जन्मली, सूर्याने शोषली, पती नसता सती गेली. अगौरी हातावर जन्मली, सूर्याने शोषली आणि पती नसता चुलीत सती गेली. घेताना काळं, वापरताना तांबडं आणि फेकताना पांढरं. कोळसा घेताना काळा, वापरताना तांबडा आणि राग झाल्यावर पांढरा, फेकताना पांढरा. हे वेळ घालवण्याची लक्षण आहेत, बोलत नाही. कोड त्याला म्हणतात, कोड. तसं महाराजांचे अभंग की कोड्याशी सारखेच आहेत, तसंच हा अभंग महाराज. न देखे न बोले नायके अनेक, बैसला है एक हरी चित्ते. आपले व्यवहार सांगतात. व्यवहार एक वर्ग असा आहे की त्याला जगाचा व्यवहार सुटत नाही, कायमचा व्यवहारामध्ये असतो तो. रात्रभर दिवसभर अशा प्रकारचा संसारातल्या व्यवहाराचा असतो. तुकारे व्यवहारी संसाराचे, रात्रभर दिवसभर संसाराच्या व्यवहारामध्ये असतो. पण एक भगवान परमात्म्याच्या कृपेने भक्ती करता करता एक अशी वृत्ती तयार होते की त्याचे व्यवहार बदलतात महाराज. व्यवहाराची सरली मात, अखंडित अनुसंधान, अखंडित अनुसंधान, अखंडित अनुसंधान, व्यवहाराची सरली मात, अखंडित अनुसंधान, अखंडित
व्यवहाराची सरली मात अखंडित अनुसंधान. अखंड अनुसंधान कसं असतं महाराज या भंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. न देखे न बोले ना ऐके. एवढं जर बघितलं तर मग काय जड दगड आहे का लाकूड आहे? लाकूड पाहत नाही, लाकूड बोलत नाही आणि लाकूड ऐकत नाही, तशी अवस्था आहे का? या प्रश्नाचं समाधान एका शब्दाने आनिक. आनिक न देखे, आनिक न बोले आणि आनिक न ऐके. कशावरून? बैसला हा एक हरी चित्ती. एक परमात्मा आमच्या चित्तात बसल्यामुळे आम्ही अनेक बोलत नाही. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल बोले. समर्पिली वाणी पांडुरंगी तुका म्हणे आता वाचा वाहिली अनंता. बोलायचे आता काम नाही. दुसरं काही बोलायचं नाही. पहिल्यांदा न देखे, दुसरं काही पाहतच नाही आम्ही. कशाशिवाय पाहत नाही? एक भगवान परमात्म्याशिवाय दुसरा आम्हाला पाहायला मिळतच नाही. एकच परमात्मा पाहायला मिळतो. अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखले. बाबर कुमा देव रुखुन कैसे. बाबर कुमा देव रुखुन बागरी कैसे. बाबर कुमा देव रुखुन बागरी कैसे. बाबर कुमा देव रुखुन बागरी कैसे. देखिला देखिला देवा देवाचा देव. हे देखिला देखिला देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. मुंगी आणि कसे मुंगळे नटनाट्यात हे चाळे. सर्व रूप आकारातून सगळ्या विचारातून एकच भगवान परमात्म्याचा अनुभव येतो. दुसरा दृष्टांत बदलत नाही वेळ जाईल म्हणून जे मी स्वामी रामतीर्थाचा दृष्टांत सांगितला. परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि हिमालयातून खाली आले, दिल्लीला आले. एका धर्मशाळेमध्ये मुक्काम. सकाळची वेळ. स्नानाकरता गेले गंगेवर आणि स्नान करून येत असताना रस्ता चुकला. चुकून एका वेश्येच्या गल्लीला गेले. एक वेश्या माडीवरून खाली पाहत होती आणि स्वामी रामतीर्थ तिच्याकडे पाहत होते. एक सज्जन मनुष्य विचार करतोय. अंगावर तर भगवी वस्त्र आहे आणि या गल्लीला आले तर बघतायत. प्रश्न विचारला, ओ स्वामीजी काय पाहताय? स्वामी रामतीर्थ म्हणतात, माझा भगवान परमात्मा या रूपातून आहे. तो मला पाहतो, मी त्याची कृपा घेतोय. नाही भावना नर नारी. नाही भावना नर नारी. नाही या भावना नर नारी. भूतदेव म्हणून भेटतो या जना. भूतदेव म्हणून भेटतो या. भूतदेव म्हणून भेटतो या जना. भूतदेव म्हणून भेटतो या. नाही भावना नर नारी. नाही भावना नर नारी. नाही भावना नर नारी. संपूर्ण भेद संपला. एकच परमात्मा आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून आम्ही जे पाहतो ते देखतीचे डोळे रूप आपलेची खेळ. अशी एक अवस्था. न देखे न बोले. बोलत असताना सुद्धा परमात्म्याशिवाय दुसरा मी बोलतच नाही. दुसरी आम्हाला गोड लागतच नाही. थोडा प्रसंग आहे आपल्या देशातला. ज्या काळात आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, ते राज्य उलटून टाकण्याकरता काही स्वातंत्र्यवीर पुढे आले. त्याच्यामध्ये पॉंडेचेरीचे महर्षी अरविंद घोष हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले. महर्षी अरविंद घोषांना इंग्रज सरकारनं पकडलं, जेलमध्ये टाकलं, खटला भरला, सुनावणी झाली आणि पिंजऱ्यात उभं केलं. उभं केल्यानंतर सरकारी वकिलाने विचारलं, आपण कोण? अरविंद घोष म्हणतात, श्रीकृष्ण. वडिलाचं नाव श्रीकृष्ण, आडनाव श्रीकृष्ण, गावाचं नाव श्रीकृष्ण, तालुका श्रीकृष्ण, जिल्हा देश श्रीकृष्ण, सगळं श्रीकृष्ण श्रीकृष्ण. तेव्हा कोर्टाने विचार केला, ज्यांना श्रीकृष्णाच्या पलीकडे काही कळतच नाही हे आंदोलनात कशाला उतरतील? निर्दोष मुक्तता. जेव्हा दोन्ही पक्षाचे वकील बारमध्ये आले, येतात ना भागवतराव,
केस चालवल्यानंतर पुन्हा बारमध्ये यावंच लागतं. आणि आल्यानंतर सरकारी वकिलांनी अरविंद घोषांच्या वकिलाला विचारलं, काय तुमचा पक्षकार वेडा, असे वकालत कशाला घ्यायची आहे? त्याला श्रीकृष्णाशिवाय दुसरं काही कळतच नाही. अरविंद घोषा वकील चांगले हुशार होते. त्यांनी सांगितलं, तुम्हाला कळत नाही, माझा पक्षकार वेडा नाही, खरा शहाणा आहे. त्याला भगवान परमात्म्याचं वेड लागलंय आणि असं वेड लागल्याकरता अनंत जन्माची पुण्य खर्च करावी लागत असते, तेव्हाच असं वेड लागत असतं. बोलायचं ते भगवान परमात्म्याशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. न देखे न बोले नायिके अनेक, ऐकायचं असलं तर भगवान परमात्म्याचा. इतर बाबतीमध्ये तुका म्हणे कानी बहिरी झाली, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. कोण काय म्हणतं याचा विचारच नाही महाराज. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठी मांडीली पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी म्हणे केशवा झाले मी येसवा, निघाले केशवा घर तुझे. रूपक आहे रूपक. त्या दृष्टिकोनातून महाराज म्हणतात, आम्हाला मात्र आता ऐकायचं दुसरं काय ऐकूच येत नाही, त्या बाबतीत आम्ही बहिरी झालो. न देखे न बोले नायके अनेक, दोन ज्ञानेंद्रियाच्या प्रक्रिया आहेत आणि एक कर्मेंद्रियाची प्रक्रिया आहे. पाहणं आणि ऐकणं ज्ञानेंद्रियाची क्रिया आणि बोलणं कर्मेंद्रियाची क्रिया आहे. अर्थात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे सगळे एकाच परमात्म्याच्या रूपाने व्याप्त झालेले आहेत. याच्यामुळे महाराज सांगतात, का बरं, बैसला हा एक हरी चित्ती, हा हरी एकच हरी माझ्या चित्तात बसला. चित्तामध्ये एकरूपता होण्याकरता अनेक विषय चालत नाहीत महाराज. संसारातला भाग वेगळा आहे आणि परमार्थातला भाग वेगळा आहे. परमार्थामध्ये दुसरं चालतच नाही महाराज. एक म्यान में दो खडग सोनान देखा कान, एका म्यानात दोन तरवारी राहत नाहीत. तसं प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडीत असे, दोही पेवावरी ठेवू जात आहात, हो या पघात शरीराचा. ते म्हणे ना, तेल गेलं तूप गेलं हाती धुपटणं आलं, तसा प्रकार आहे. मग आता आपल्या साधू संतांनी केला नाही का महाराज? आपण विचार करा. हे ज्ञानोबा अधिक 4 भावंड फक्त सोडा वारकरी संप्रदायातले, आणि बाकीच्या सगळ्या संतांचा विचार केला तर सगळ्यांनी आपलं कर्म केलं आणि आपलं कर्म करत करत भगवंताचा अनुभव घेतला. हे कसं आहे? त्याचं उत्तर असं आहे महाराज, संसार साधन आणि परमात्मा साध्य असं असेल तर हे शक्य आहे, पण संसार साध्य आणि परमात्मा साधन हे चूक आहे. जसा एखादा सकाळ मनुष्य देवाकडे जातो आणि आपल्या प्रपंचातल्या गरजा मागतो, हे चूक आहे. देवाची आचाडी आळवावे देवा, ओ सगे भावा पाडुनिया, ओ सगे भावा पाडुनिया, ओ सगे भावा पाडुनिया. देवाची आचाडी आळवावे देवा, ओ सगे भावा पाडुनिया, ओ सगे भावा पाडुनिया, ओ सगे भावा पाडुनिया. ज्या भक्ताची भूमिका ही बनली आहे, देवा करताच देवाची भक्ती, असं जो करतो त्याचा परिणाम न देखे न बोले नायके अनेक, बैसला हा एक हरी चित्ती. महाराज, हे तुमचं जीवन बदललं जातो. पण बाहेरच्या जीवनाच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवनात काही बदल झाला का? उत्तर अभंगाच्या दुसऱ्या, सासुरे माहेर मज नाही कोणी, 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 माहेर मज नाही कोणी, सासुरे माहेर
रे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवणी. आता माझ्या जीवनामध्ये सासर आणि माहेर हा भेदच राहिला नाही. व्यवहारामध्ये स्त्रीच्या जीवनामध्ये स्त्री ज्या कुळात जन्माला येते ते तिचं माहेर असतं, आणि मोठं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर ज्या घरी दिली जाते ते तिचं सासर असतं. सासर आणि माहेर या दोघांमध्ये फरक आहे. जिथं उपज झाली आणि निपज झाली ते माहेर. आणि पुढचं आयुष्य पूर्णत्वाने देण्याकरता आपल्या वेदशास्त्राने, आपल्या परंपरेने, आपल्या खानदानाने जे सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर पुन्हा पतीच्या घरी ते सासर. माहेरीमध्ये शांतता असते, मुलीला स्वातंत्र्य असतं. सासरी गेल्यानंतर मात्र पारतंत्र्य असतं. म्हणून आपल्याकडे शब्द आहे, मुलगी कुठं आहे म्हणजे नांदायला गेली म्हणतात. नांदायला नांदायला गेली म्हणतात का राहायला गेली म्हणतात? नांदायला. नांदण्यामध्ये असा भाव आहे, पारतंत्र्याचा भाव आहे. काही कालापुरतं पारतंत्र्य भोगावं लागतं. कुठे? सासरीमध्ये. पती आडमुठा जरी असला तरी सहन करावं लागतं. सासूबाई कर्कश असली तरी वेळच्या वेळेला चहा द्यावाच लागतं. आता जे चहा पितात त्यांच्याकरता सांगतो, खऱ्या अर्थाने चहा शाकाहारी नाही. चहा हा मांसाहारामध्ये मोडतो. ते सांगायचं ठरलं तर मला कीर्तन संपल्यानंतर विचार मी सांगेन, ते सविस्तर सांगेन. तेव्हा सासूबाईची मनधरणी करावी लागते, मालकाची मनधरणी करावी लागते. सासरा आडदांडा असला तरी त्याची सेवा करावीच लागते. आणि त्यातल्या त्यात ननंद कंसात लवंगी मिरची अति तिखट, तिची मनधरणी करावीच लागते. महाराज, सासरामध्ये फार अवघड असतं. सासुरवास जीवाला दुःख देत असतो. किती त्यांचा सासुरवास किती त्यांचा सासुरवास कैसा रस हा तेथे. संसारात पूर्ण पारतंत्र्य. महाराज, पारतंत्र्य प्रारंभ काळामध्ये जन्माला येण्यात स्वातंत्र्य नाही, राहण्यात स्वातंत्र्य नाही, जाण्यात स्वातंत्र्य नाही. जरी आपल्या देशाला 79 वर्ष झाली स्वातंत्र्य प्राप्त होऊन, ते देशाचं भौतिक स्वातंत्र्य आहे. पण आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, जन्मात स्वातंत्र्य नाही, राहण्यात स्वातंत्र्य नाही, जाण्यात स्वातंत्र्य नाही. म्हणून याला सासर म्हणतात. सासर. कागा सासुरवासी मज केले भगवंता. 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 आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता देत नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता देत नाही. कागा सासुरवासी मज केले भगवंता. 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 3.5 हाताच्या देहाला आल्यानंतर सगळं पारतंत्र्य. महाराज, तेव्हा आम्हाला का सासुरवासी केलं देवा? यांच्या सत्तेमध्ये आम्हाला राहावं लागतंय. स्वातंत्र्य नाही कुठंच. असं पारतंत्र्याचं जीवन. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं एक भारुड आहे दादल्याचं. दादला न लगे बाई मला, दादला न लगे बाई. मोडकेशी घर तुटकेशी छपर,
देवाला देवघर नाही मला दादला न लगे बाई. दादला म्हणजे पती, सासर. काय दोष आहेत नाथ महाराजांनी रूपकातून भारुडाचं सांगितलं. मोडकेशी घर, मृत्यूलोक मोडकाय, तुटकेशी छपर, स्वर्गलोक तुटकाय. देवाला देवघर नाही मला दादला न लगे बाई. संसारामध्ये परमात्म्याची स्थिती टिकत नाही, याकरता संसाराला आम्ही कंटाळलो. बरं माहेर, आता माहेर राहिलं नाही. सासराच्या सापेक्ष माहेर आहे. जिथं सासरच राहिलं नाही ते तर माहेर कुठलं राहतंय. वास्तविक माहेरला मुलगीला निवांतपणा असतो. दिवाळीला मुलीला घेऊन जातात माहेरी आणि सासरी काम करून करून थकलेली असते, मुलगी झोपलेली असते. सकाळचे 8 8:30 वाजलेले असतात. भाऊ जातो, अक्का उठ ग. आई म्हणते अरे बाळू झोपू दे, नांदून आली आहे. तिला आता कशाचा धाक आहे का, तिला काम आहे का काय, झोपू दे निवांत. माहेरामध्ये निवांतपणा असतो. असे न धनीवरे आपोले माहेरी, असे न धनीवरे आपोले माहेरी. हा असे न धनीवरे आपुले माहेरी, असे न धनीवरे आपुले माहेरी. मग तोशी हारे गीते गायन गे माये, मग तोशी हारे गायन गे माये, मग तोशी हारे गीते गायन गे माये, मग तोशी हारे गायन गे माये. असे न धनीवरे आपुले माहेरी, असे न धनीवरे आपुले माहेरी, असे न धनीवरे आपुले माहेरी, असे न धनीवरे आपुले माहेरी. आता माहेर आणि सासर या सत्ता भिन्न राहिल्या नाहीत, दोन्ही एक झालं. एक केले दोन्ही मिळवून, दोन्हीशी एकत्रता केली. दोन्ही एक केव्हा होतात, भगवान परमात्म्याची कृपा झाली मग मात्र दोन्ही एक होतं. तोपर्यंत वेगळं वेगळं भोगायला मिळतं. महाराज म्हणतात आम्ही मात्र भगवंताच्या भक्तीच्या द्वारा दोघांना एक केलं. आता कैसा धाक कैसा धाक सकळी कही आपुले. धाक राहिला आम्हाला, पारतंत्र राहिलं नाही. आम्ही आता स्वतंत्र. परमात्म्याने आमच्यावर कृपा केली आहे, त्याच्यामुळे सासर आणि माहेर वेगळं वेगळं न राहता एक केले दोन्ही मिळवून, दोन्ही एक केलं. पराधीनता संपली आणि अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली, अशी अवस्था मला प्राप्त झाली. सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवून, अशी अवस्था झाली. महाराज म्हणाले आम्हाला आतापर्यंत या स्थितीला प्राप्त होण्याच्या अगोदर आमची थोडी कुचंबना विटंबना निंदा होत होती. कशी होत होती, अभंगाच्या शेवटच्या अळ आला होता आम्ही भांडखोरी, 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 अळ आला होता आम्ही भांडखोर, आला होता आम्ही भांडखोर, आम्ही भांडखोर. तुका म्हणे खरी केली मात, तुका म्हणे खरी केली मात, सासुरे माहेर मज नाही कोणी, सासुरे माहेर मज नाही कोणी, म्हणे खरी माता, तुका एक गेले दोन्ही मिळो
नाही कोणी सासुरे माहेर मज नाही एक केले दोन्ही मिळून या एक केले दोन्ही मिळून या एक केले दोन्ही मिळून या एक केले दोन्ही मिळून सासुरे माहेर मज नाही कोणी सासुरे माहेर मज नाही मला समजलंय आपण शेवटची चाल उरकली आहे. तुम्हारी मन की बात मैंने पहचानी. आळ आला होता आम्ही भांडखोरी, आमच्यावर आळ आला होता हे भांडण करणारे भांडखोरी आहे. संघर्षाची वृत्ती निर्माण झाली की समजायचं भांडण्याची वृत्ती निर्माण झाली. आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये माणसाने ते भांडावंच लागतं. भांडावे तो हित. जर भांडण केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपली शक्ती आपल्याला मिळत नाही. लोकांनी आम्हाला भांडखोर म्हटलं खरं, तू काय म्हणे खरी केली मात. आम्ही खरं भांडण केलं आणि भांडण केल्यानंतर विजय मिळवला. म्हणूनच अभंग वीराणीच्या प्रकरणामध्ये आहे. वीर राणी असा आम्ही विजय मिळवला. आमच्या जीवनामध्ये फार बदल झाला. तो का म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली मोक्ष, आणि तो मोक्ष आम्हाला प्राप्त झाला. तुकोबारा या वीरणीच्या रूपकातून सांगतात, आपण मोठे भाग्यवान आहोत. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबारा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो म्हणून भाग्यवान आहोत. ज्ञानेश्वरी मिळाली, गाथा मिळाला. अगोदर जन्माला येऊन गेलो असतो तर काय आपल्या हातात पदरात पडलं असतं महाराज. तेव्हा त्यांचे फार मोठे उपकार आहेत. उपकार ते फेडू शकत नाही, पण आपल्या साधन कालामध्ये त्यांचा आशीर्वाद मिळावा याकरता त्यांचं नामचिंतन करण्याचं आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून विहित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर